मग झालं तर द्या ते पूजेचं ताट त्यांना. या सुनबाई, या या या. अहो घ्या ताट. घ्या. आता प्रश्न राहिला मोठ्या गुढीचा. जसं सोनबाईंनी सांगितलं तशी काळजी घ्यायलाच हवी, कारण घटना आणि प्रसंग सांगून येत नाहीत. माई, तुम्ही एवढी मोठी गुढी उभारून उत्सव करता, हे खरंय. त्यासाठी प्रयत्नही जमते, पण असं काही घडल्यास कुणालाही इजा होऊ शकते. आणि हा निष्काळजीपणाचा भाग झाला. आणि तुम्ही ती मोठी गुढी सावकाश घेऊन जा आणि त्या जागी छोट्या गुढीची व्यवस्था करा. रमावतीचे युवा नेतृत्व तेज प्रताप, तुम्ही असे लांब उभे का? अहो जोडीनं पूजा करा, त्यांना गुढी उभारायला मदत करा. लोक हो, दादांनी आणि वहिनी साहेबांनी एकत्र गुढी उभारलेली तुम्हाला चालेल का? हो तेज प्रताप, तोबरे सरांची इच्छा आहे की आपण गुढी उभारावी. जर आपण गुढी उभारली नाही तर लोकांच्या घरचाही उत्सव लांबेल. सगळे वाट बघतायत. चल ना प्लीज. अरे रमावतीचा आवाज, तेजाचा तेजाचा, रमावतीचा आवाज, तेजाचा तेजाचा, रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब, वहिनी साहेब, रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब, वहिनी साहेब. बाकी काही म्हणा माईसाहेब, लाखात एक सून मिळाली तुम्हाला. तसं बघायला गेलं तर तुमच्यानंतर मक्तेदारांच्यात एक खंबीर, तडफदार, सामाजिक भान आणि जनतेची जाण असलेलं एक नेतृत्व तयार होते तुमच्यात. खूप छान.
लागतोय हं? तुझ्या हातापेक्षा आमचं मन दुखतंय त्याचं काय? तू तिकडे दरवाजा बाहेर रिकाम्या खोलीची राखण करत बसलीस आणि तिकडं ती वैतई तुझ्या हातावर तुरी देऊन बाहेर आली. आमच्या तेज प्रतापांबरोबर उडी उभारली. इतकंच नाही, आमचा वर्षानुवर्षाचा मान आमच्याकडून काढून घेतला त्या पोरीनं. बुकलं की ग, खरंच सांगते मी तुला. ती आतमध्ये होती, मी बाहेरनं कडी लावून घेतली होती. ती किती वेळ तिथं बाहेरच उभी होते अगं. ती नाही गेली तिकडनं कुठं, पण ती कशी काय बाहेर आली माई? अयो, मला असं वाटतं की तिला ना काहीतरी जादूबिदू करता येत असणार आहे, म्हणून ते तिकडनं गायब होत आलो. खरंच तुझ्या पता ग. अयो, ती कशी बाहेर आली, त्यासाठी तिनं काय केलं हे महत्वाचं नाही, पण त्या पोरीनं बाहेर येऊन आमचं नाक कापलं आणि आता या चुकीला माफी नाही. मी रमावतीतील तुमच्या नियोजनाबद्दल आम्ही ऐकून होतो. आज प्रत्यक्ष पाहिलं. तुमच्या कामाबद्दल आम्हाला शंकाच नाही, पण काळजी मात्र वाटते की पुढे काय होणार. पण ती आज मिटली. साहेब, तुम्ही काय बोलताय मला नीटसं समजलेलं नाही. तुमच्या नंतर हा डोलारा सांभाळायला कोणीतरी हवं ना. आमच्या नंतरचा चेहरा आमचे तेज प्रताप. पण चेहरा बघून मतं मिळत नाहीत ना माई, माणूस बघून मिळतात ना. आणि आम्हाला असं वाटतं राजकारणातला पुढचा तुमचा वारस म्हणून तुमच्या मुलापेक्षाही तुमची सून चांगलं काम करेल. ती हुशार आहे, तिला जनतेची जाण आहे. साहेब, तुम्ही म्हणता ना